एकर जमिनीचा प्रश्न होता, बोर्डाच्या अध्यक्षीबरोबर आहेत, काय सांगाल? मित्रांनो, अशा प्रकारची एक नोटीस या शेतकऱ्याला आली होती. मेनू आहे त्या काळामध्ये आम्ही मुंबईलाच होतो आणि आज आमच्यासोबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष काजीसाहेब आलेत, औषधचे आमदार अभिमन्यू पवारसाहेब आलेत आणि बुधड्यामध्ये देखील अशाच प्रकारचे नोटीस तिथं आलेले आहेत. त्याच्यामुळं काजीसाहेबांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत. आम्ही आमच्या वकिलाकडून त्याची माहिती घेतलेली आहे. ज्या व्यक्तीने ही नोटीस दिली आहे ते सगळ्याच पार्टी केली आहे. एक तर बोर्डाच्या अध्यक्षाला केले आहे, आपल्या महसूलच्या विभागाला केलं आहे, कलेक्टरला केले. एका प्रश्नामध्ये याचं उत्तर द्यायचं झालं तर 1990पासून या गॅजेटमध्ये 100/50 गॅजेटमध्ये एवढीच नोंद आहे. त्याच्यापेक्षा इतर या शेतीची कसल्याही प्रकारची नोंद नाही. शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रशासन सगळं त्यांच्या पाठीशी आहे. एवढं मला शेतकऱ्याला सांगून दिलाता येतं. याच्यानं घाबरण्याचं कारण नाही. एवढंच मला सांगायचं आहे. थँक्यू. तर तुमच्याही मतदारसंघामध्ये बुधडा नावाचं जे गाव आहे तिथल्याही काही शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे, काय सांगाल? माझ्या मतदारसंघातील बुधडा या गावातील साधारण 25 शेतकऱ्यांना नोटीस आली होती. मी त्यावेळी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमची 1 इंच जमीन जाऊ देणार नाही, कारण शासन पूर्ण पाठीशी आहे. आणि पूर्ण गॅजेट जर बघितलं वक्फ बोर्डाचं तर गॅजेटमध्ये आमच्या सर्वे नंबरचा कुठेही उल्लेख नाही. जे काही प्रॉपर्टीज वक्फ बोर्डाच्या आहेत त्या वेबसाईटवर क्लिअर लिहिलेले आहेत. वेबसाईटच्या प्रॉपर्टीमध्ये गॅजेटमध्ये आमच्या कुठल्याही सर्वेचा उल्लेख नसल्यामुळं तसं स्पष्टीकरण स्वतः बोर्डाचे अध्यक्ष माननीय आमदार समीर काजी यांनी दिलेलं असल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तसाच दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही तळेवाला यावे केला. आज अहमदपूरला आम्ही तिघं मिळून आलो आणि इथल्या शेतकरी संवाद साधला. त्यांनाही मी ते दिलासा देतो की तुम्ही घाबरायचं कारण नाही. 100, 200, 300 वर्षापासून आपण शेती करतो आहे. त्यामुळं कुणीही उठावं ही प्रॉपर्टी माझी आहे म्हणावं हे इतकं सोपं विषय नसतो. ह्या विषयामध्ये वक्फ बोर्डचं क्लिअर आहे. वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीमध्ये ह्या एक्झिस्टिंग प्रॉपर्टीचा कुठेही उल्लेख नसल्यामुळं ह्या प्रॉपर्ट्या प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत ही तर सिद्ध होत आहे. त्यामुळं बुधोडा असेल किंवा तळेगाव असेल आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हवाल दिल्याचं कारण नाही. निश्चिंत राहावं हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलो आहे. थँक्यू. मी अध्यक्ष नात्याने यापूर्वीच आपल्या मार्फत शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला आहे की या नोटिसा वक्फ बोर्डाकडून आलेल्या नाहीत, वक्फ न्यायाधिकरणामध्ये आलेले आहेत. यापूर्वीच मी आश्वस्त केलेलं आहे. आज इथं येण्याचं कारण की सदरील प्रकरण हे ट्रिब्युनल कोर्टात आहे. वक्फ बोर्डाचा त्यात कसलाही संबंध नाही. ती हायर अथॉरिटी आहे. त्याच्यात आम्ही हस्तक्षेप पण करायचा संबंध नाही. पण वक्फ बोर्डाचं नाव खराब होतं आहे. वक्फ बोर्डाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक वाईट भावना तयार झालेली आहे. ती भावना कुठेतरी कमी व्हावी आणि लोकांच्या मनामध्ये जे भीती बसलेली आहे ती भीती निघावी या उद्देशाने आमचे जे नामदार आहेत, मंत्री महोदय बाबासाहेब पाटील जे असो, अभिमन्यू पवार जे असो, यांच्या सांगण्यावरून आम्ही या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इथं आलेलो आहे. आत्ताच जसं सांगितलं मंत्री महोदयांनी आणि आमदार साहेबांनी की आज डेटमध्ये तर आम्ही कुठलाही दावा दाखल केले नाही, कारण आमच्या गॅजेटमध्ये ह्या प्रॉपर्टीची नोंद नाही. तर संबंधित शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे कोर्टात दाखल करावी. जिथे आमची गरज पडेल आम्ही त्यांना साथ देऊ. रॉयल कारभार मेन्स वेअर लवकरच येत आहे आपल्या सेवेत. भव्य शुभारंभ सोहळा 2 जानेवारी 2025 रोजी माली पाटील कॉम्प्लेक्स, गुंजेगाव रोड, राणी सावरगाव. आवाज बहुजनांचा.